माझ्या असण्याचा किंवा नसण्याचा कोणालाही फरक पडत नाही. तर का तर सांगते, नेहमीप्रमाणे सकाळी उठले मी आणि नेहमीप्रमाणे उठले, पण मनात एक छोटासा आनंद दडला होता की माझा आज वाढदिवस आहे म्हणून. पण काय केलं माहीत आहे, उठले, वाढदिवस आहे वाटलं मला स्वतःला आणि सगळ्याला पण माहिती असं वाटलं. पण असं नाही झालं, कोणालाच माहिती नव्हतं. म्हणजे माहीत होतं पण ते विसरले का काय माहिती नाही. पहिल्यांदा मोबाईल चेक केला आणि बघितले, पण मेसेज वगैरे केले का 12 वाजता विश वगैरे म्हणून. पण तसं काही झालेलं नाही. म्हणलं असू द्या, जाऊ द्या, लोक बिझी असतील एवढ्या सकाळी सकाळी, काय कोणी मेसेज करतील 12 वाजता वगैरे. आणि थोड्या वेळाने म्हणजे असं वाटत होतं कोणताही नोटिफिकेशन वाजला तर माझ्या बर्थडेचं विश असं कोणीतरी बर्थडे म्हणजे हे केला असं, मेसेज केला असं वाटलं. पण तसं काहीच झालेलं नाही. पूर्ण मोबाईल शांत होता आणि बघता बघता दिवस मावळायला आला आहे. आत्ता सकाळपासून आंघोळ पण केलेली नाही आहे, मला कोणीच विश केलेलं नाही. खरंच मी स्वतःसाठी एवढे हे नाही का, म्हणजे माझी व्हॅल्यू नाही आहे का कोणाला, असं वाटतं आहे मला आज. आणि खरंच खूप दुःख वाटत आहे, म्हणजे कोणी मला विश केलेलं नाही, कोणीच विश केलं नाही. आज माझा बर्थडे आहे. खरंच मला वाटलं की कोणीतरी विश करेल, म्हणजे अलगच असते ना फिलिंग. लोक दुसरे विश केले तर त्यांना माहिती होतं, ते पण विसरले का माहिती नाही. लेकरायला माहीत नाही, 2-4 रोजाखाली सांगितली होती मी, पण ते विसरले का काय माहिती नाही. पण काय झालं माहिती आहे का, बघता बघता संध्याकाळ होत आलेली आहे. जास्त एक्सपेक्ट करते का माहिती नाही, लोकांकडून अपेक्षा करायची नाही. पण काय करायचं, मन वेडं राहत नाही वाटलं. आणि कोणाला जरी माहिती नसलं तर 2 व्यक्तीला तर माहितीच असते काय आहे काय नाही म्हणून. पण त्यांना पण काय माहिती नाही, असू द्या. आणि कोणीच बर्थडे माझा विश केलेलं नाही, विश कोणीच केलं नाही माझ्या घरातलं नाही, बाहेरचं नाही, लेकरं नाही, कोणीच केलं नाही माझा बर्थडे विश. आणि बघा वाटलं मला कोणाला तरी माहिती असेल, म्हणजे कोणाला मी खरंच का कोणासाठी स्पेशल नाही आहे का, माझ्यासाठी सगळ्याला म्हणजे मी सगळ्याला स्पेशल समजते. मला एक वेळ सांगितलं त्याबरोबर दिवशी आठवण काढून काही गिफ्ट वगैरे का ना होणं देणं, पण मी त्याला विश तर करते. पण तसं माझ्यासोबत फारच झालेलं नाही, मला कोणीच विश केलेलं नाही आहे. नेहमीप्रमाणेच माझा दिवस गेला. पण असं वाटतंय की आज खरंच माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस वाटलं होतं, पण काहीच नाही स्पेशल. पण स्वतःलाच आता काय करणार आहे मी, हॅपी बर्थडे म्हणलं आहे, स्वतःलाच हॅपी बर्थडे म्हणलं आहे. आणि छोटंसं मनात हसू आलं आहे अगोदर आणि डोळ्यात पाणी आलं आहे, कारण सगळेजण विसरले तरी आपल्या मनाला आपल्याला विसरता येत नाही. आणि माझ्या मनाची इच्छा होती की मला कोणीतरी हॅपी बर्थडे म्हणावं म्हणून, तर मीच म्हणलं आहे माझ्या मनाला हॅपी बर्थडे. आणि मला खूप आनंद झाला, डोळ्यात पाणी आलं, हसूही आलं. पण असू द्या, जाऊ द्या, कामामुळं कोणी सगळेजण बिझी असतील, आपण कोणासाठी इम्पॉर्टंट नसाल किंवा त्याच्यासाठी मी हे केलं आहे, म्हणजे सोडून दिलं आहे त्यांच्यावर, काय करतात माहिती नाही. आता बघा मी इथंच आलेली आहे कामावर, बघू शकतात, मला दाखवते, मी कामावरच आलेली आहे. हे बघा इथं असते माझं काम, कामावरच आलेली आहे. माझा बर्थडे बघा असा व्हायला सेलिब्रेट कामावर, कोणीच नाही कंपनीमध्ये, एकटीच आहे मी. म्हणजे सगळ्याचं काम होते, आता माझं पण होते. तर संध्याकाळ होत आलेली आहे, पण खूप एक्सपेक्ट केलं पण काहीच कोणी विश वगैरे केलेलं नाही. डोळे वगैरे म्हणजे कसं वाटत होतं माहीत आहे का, मला असं मन भरून असं कसं तरी म्हणजे असं गच्च वाटत होतं, चांगलं वाटत नव्हतं, काही नाही. म्हणजे असं माझं मन कसं मोकळं करून कोणाला सांगू काय नाही. पण मला कोणीच असं वाटलं नाही की सांगावं कोणाला, आपलं दुःख हलकं करावं म्हणून, असं कोणालाच मला कोणीच जवळचं वाटलं नाही. त्याच्यासाठी मी म्हणजे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पण असं म्हणजे काही म्हणू नका, म्हणजे वाईट, म्हणजे खरंच म्हणजे काय वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे खरंच असंच व्हिडिओ काढायसाठी असं वगैरे काही म्हणसाल, तसं काही नाही आहे. माझं मन हलकं करून घेतलं मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करून. तर खरंच म्हणजे असंच असते का, गरिबाचा काय एकच दिवस असतो का लास्ट दिवस साजरा करायचा.
आणि खरंच कोणाला म्हणजे असं गरिबी खरंच कोणाला आठवण म्हणजे कोणते स्पेशल डेज वगैरे काही नसतात गरिबीमुळं, खरंच आहे. आणि मी म्हणजे पहिल्यांदा एक्सपेक्ट केलं होतं कोणीतरी मला विश वगैरे करेल काही असं म्हणून, पण कोणीच केलेलं नाही. मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे, खूप दुःख होते, पण काय करायचं असू दे. आपण कोणासाठी इम्पॉर्टंट नाही तर नाही, स्वतःसाठी आहे. समजून घेतलं आहे मी स्वतःलाच, हॅपी बर्थडे म्हणलं आहे. आणि तुमच्यापासून अपेक्षा ठेवल्या किती हॅपी बर्थडेचे मेसेज येतील बघूच. तर बाय सगळ्यांना.